कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता टिनो मोरियांना तोड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोरिया होईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेवर संतापले। ठाकरेंवर टीका करताना शिंदेना लाज वाटली पाहिजे। 2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात। भास्कर जाधवांचा शिंदेंवर जोरदार पलटवार। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून सरकार अजूनही गंभीर नाही, नाना पटोलेंचा आरोप। तर मुंबईत मंत्रालय, ठाणे, नाशिक हनी ट्रॅपचे केंद्रबिंदू असल्याचा पटोलेंचा दावा। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे। विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। हातचं बाहुलं बनण्याच्या बदल्यात काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळालाय का? शिवसेनेसोबतच्या युतीनंतर वंचित आघाडीचा आनंदराज आंबेडकर यांना सवाल। देशात वन पार्टी मग नो इलेक्शन होईल। उद्धव ठाकरेंचा टीझर मधून भाजपवर निशाणा। देशात फक्त भाजपच राहणार या नड्डांच्या जुन्या विधानाचा ठाकरेंकडून समाचार। 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला आमच्याकडे यायचं असेल तर संधी। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। तर फडणवीसांची ऑफर नव्हे, टपल्या टिचक्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या खुल्या ऑफरवरून संजय राऊत यांचा टोला। देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची एकाच कार्यक्रमात भेट। तुम्ही ऑफर दिली, मी तुमच्या स्वागतासाठी उभा। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर आदित्य ठाकरे यांची मिश्कील प्रतिक्रिया। 19 तारखेला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक। बैठकीसाठी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता। संजय राऊतांची माहिती। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। पूर्व विदर्भातील सर्व आमदारांची बैठक संपन्न। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांकडून आढावा। जनसुरक्षा कायद्यासंदर्भात हायकमांडकडून नोटीस नाही, वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। तर नक्षलवाद नको असं काँग्रेसवाल्यांना वाटतं, मात्र त्यांच्या हायकमांडला नाही, योगेश कदमांचा टोला। खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस। 150 कोटींची जमीन भेट मिळाल्याप्रकरणी आयकराकडून नोटीस जारी। अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांच्यामधील बैठक संपली। माझी नाराजी दूर झाली, मनसेसाठी त्याच उत्साहानं काम करणार। प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। न्यायासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंवर विष घेण्याची वेळ। सुरेश धस यांच्याकडनं खंत व्यक्त। 12 गुंठ्यासाठी महादेव मुंडेंना मारलं असा आरोप। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मिक कराडने फोन करून तपास थांबवला। महादेव मुंडे हत्या प्रकरणी पत्नीचा गंभीर आरोप। मारेकऱ्यांना अटक न झाल्यास महिन्यानंतर जीवन संपवण्याचा इशारा। ज्ञानेश्वरी मुंडेंनी तशी तक्रार केली असल्यास चौकशी होईल। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या धनंजय मुंडेंवरील आरोपानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। विक्रोळीमध्ये मराठी माणसांचा अपमान करणारं स्टेटस टाकल्यामुळे मारवाडी व्यापाऱ्याला चूप। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्याची धिंड काढली। विक्रोळीसारख्या घटना जाणून बुजून घडत आहेत। मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा। राज ठाकरे उद्या मीरा रोड दौरा करणार। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरे यांचा पहिलाच मीरा रोडचा दौरा। सायंकाळी 7 वाजता मीरा रोडमध्ये दाखल होतील। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर 22 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा हातात भोपळा घेत आंदोलन। पावसाळी अधिवेशनामध्ये जनतेच्या हातात केवळ भोपळा मिळाल्याची विरोधकांची टीका। नाशिकमधील बिराड आंदोलकांनी घेतली राज ठाकरेंची भेट। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून न्याय मिळवून देण्याचं राज ठाकरे यांचं आंदोलकांना आश्वासन। अकोल्यामधील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी गब्बर जमादारकडून पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल। तर आरोपी वंचितचा कार्यकर्ता नाही, पक्षाकडून पत्राद्वारे स्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाला बॅनरबाजी केल्यास पक्षाकडून शिस्तभंगाची गंभीर दखल घेतली जाणार, पक्षाचा इशारा। तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला योगदान देण्याचं आवाहन। चांगूर बाबा धर्मांतर प्रकरणी ईडीकडून छापेमारी। उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये 12 आणि मुंबईतील वांद्रे आणि माहीममध्ये छापे। नाशिकमधील दिंडोरीमध्ये वणी रोडवर भीषण अपघात। 7 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि एका बालकाचा समावेश। राज्यामधील परिचारिका संघटनांचा विविध मागण्यांसाठी संप। राज्यातील अनेक शहरांमध्ये परिचारिकांचं काम बंद आंदोलन।
जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. हिंजवडीच्या एंट्री पॉइंटवरील अतिक्रमण हटवलं. आयटी अभियंत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर कारवाई. वाहतूक कोंडी टळणार. 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना 26% दर कपात. नवीन करारानुसार राज्यामध्ये 25 वर्ष विजेचे दर स्थिर राहतील. मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेमध्ये